जय भीम. मी बनते संघप्रिय आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की कालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य पूजनीय भदंत विशुद्धानंद मोदी महास्वामी यांच्या संस्थापक अध्यक्षतेखाली गेल्या 45 वर्षापासून जी अशोक विजयलक्ष्मी धम्मचक्र अनुप्रयोग दिन संपन्न साजरा होतो. तो येत्या 2 तारखेला 2 ऑक्टोबरला आपल्या या धर्मभूमीमध्ये मोठ्या उत्सवाने संपन्न होणार आहे. त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे लाखो लोकांची उपस्थिती असणार आहे. सर्व सर्व स्तरातील लोकांची उपस्थिती असणार आहे. अधिकारी वर्ग असेल, राजकीय वर्ग असेल, सामाजिक वर्ग असेल, सर्व वर्गामधून या ठिकाणी उपस्थित लोक राहतील. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मुक्कामी जी काही धम्मदीक्षा दिली होती त्या धर्तीवरती या मराठवाड्यामध्ये मोठ्या संख्येनं लोक या धर्मभूमीमध्ये येत असतात. किमान 8-10 लाख लोकांची उपस्थिती या विजयदशमी निमित्ताने या ठिकाणी असते. तर यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 10 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे. आता या लगेच या ठिकाणी सामने शिबिर होणार आहे. सामने शिबिरामध्ये किमान 100 शिबिरार्थी असणार आहेत. त्यामध्ये त्याला 10 दिवसापर्यंत धर्मात शिक्षण देण्यात येईल. त्यांना तथागत भगवान दिलेले तत्वज्ञान त्रिशरण पंचशील असेल, अष्टांग मार्ग असेल, 10 पारमिता असतील, 4 सत्य असतील, अशा विविध विषयावरती सखोल माहिती देण्यात येईल. आणि या ठिकाणी शेवटच्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत संध्याकाळी 10 वाजेपर्यंत विशाल असा कार्यक्रम आहे. त्यामध्ये दानशूर लोकांचा सत्कार आहे, अधिकारी लोकांचा सत्कार असणार आहे. भिक्षू संघाचा देश विदेशामधून भिक्षू संघ येईल, त्यांचे प्रवचन नम्रता असणार आहेत. आणि संपूर्ण दिवसभरामध्ये हा सुशिक्षित अशा प्रकारचा कार्यक्रम असणार आहे. 2 तारखेला सकाळी किती वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे? 2 तारखेला 10 वाजतापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे. त्यामध्ये धम्मध्वजारोहण आहे, भिक्खू संघाचं भोजनदान आहे, भिक्खू संघाच्या पूजा वंदना परितरण पाठ असेल. नंतर अधिकारी लोकांचं या ठिकाणी आगमन होईल, त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल, भिक्खू संघाच्या हस्ते उद्घाटन होईल. आणि दिवसभर प्रवचन असतील. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 पंथांना त्याचे उद्घोषणा होत राहील. आणि नियमितपणे लोकांना धम्मदीक्षा असेल, मनोरंजन असेल, अशा प्रकारचा दिवसभराचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमासाठी काही बाहेरून प्रमुख पाहुणे वगैरे उपस्थित राहतील का? बाहेर देशामधून काही भिक्खू संघ असेल आणि काही चांगल्या प्रकारचे अधिकारी वर्ग असेल, अशा प्रकारचं लोकांची उपस्थिती आपल्या या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे जे आता आपल्या इथं स्टॉल लागतील, हां, तर किती आपलं उपासक आणि उपासिका त्या दिवशी उपस्थित राहतील असं काही अंदाज आहे का?
दरवर्षी आपल्याला माहिती आहे की दरवर्षी किमान 8 ते 10 लाख लोक असतील. यावेळी सुद्धा त्या दरवर्षी संख्या वाढत आहे. यावर्षी थोडीशी वाढेल अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे. अच्छा, या दिवशी मराठवाड्यातील उपासक आणि उपस्थित येणार की पूर्ण फक्त संभाजीनगराचे? नाही, सर्व मराठवाड्यातील उपासकांना दरवर्षी येत असतात. याही वर्षी सर्व मराठवाड्यातील लोक येथील आम्हाला तर अशी पूर्ण खात्री आहे. हां, आता ज्वलंत मुद्दा म्हणजे बिहारचा महाबोधी महाविहार हा बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी सातत्यानं आंदोलन सुरू होत आहे. तर या दिवशी आपल्याकडं काही प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील का? तुम्हाला माहिती आहे की मागच्याच महिन्यामध्ये आपण या ठिकाणी जे हे विनाचार्य बंदी जे आले होते त्या महाबोधी महावीराचे त्यांनी जे काही चालवलेलं आहे ते काही धरणे आंदोलन असेल किंवा लोकांमध्ये जागृती करणं असेल ते आपल्या शहरामध्ये आलं होतं. त्यांचं आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेतला. सुरुवातीला गेल्या वर्षी आपण या ठिकाणी भिक्खू संघाची आणि आकाशसभा यांची मिटिंग घेतली. त्यामध्ये सुद्धा लोकांना सामील करून घेतलं होतं. अशा प्रकारे आपण बुद्धगया येथे आपले गुरुवर्य आदरणीय वदंत विश्वेश्वर बोधी महाराज यांनी बांधलेले काही बुद्धविहार आहे. त्या बुद्धविहारामध्ये 6 महिन्यापासून धरणे आंदोलन चालू आहे. तर आमचा सहभाग आहे त्यामध्ये आंदोलनामध्ये. आणि त्या ठिकाणी या विजयादशमी दिवशी सुद्धा आपण सर्व लोकांना आवाहन करू की आपण मोठ्या संख्येनं याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. अशा प्रकारचं आव्हान आहे. धम्मभूमीमध्ये आता सध्या काय काय तयारी चालू केली त्या निमित्ताने? आपण पाहतो की इथं साफसफाई असेल, ध्वजाची पताका लावणं असेल, साफसफाई असेल आणि आजपासून सामने चालवणाऱ्या असेल आणि उत्साहामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रमाची तयारी चालू आहे. महापालिकेने काय पाण्याचे टँकर वगैरे सुरू केले का? रस्त्याची काय अवस्था आहे? डागडुजी करण्याचं त्यांनी प्रयत्न देत आहेत. आपल्याकडे पाणी असेल, साफसफाई असेल आणि रस्त्याची डागडुजी असल्याच्या प्रकारे सर्व ते काम करत असतात. ते देत असतात दरवर्षी आणि यावर्षी सुद्धा करणार आहे. आपला म्हणजे ते टाऊन हॉलपासून हा रस्ता बंद आहे म्हणजे इथं, आणि त्या भागातूनच जास्त आपले हे येतात उपासक. तर महापालिकेला काही विनंती करणार का तो रस्ता सुरू करावा म्हणून? आमची विनंती तर आम्ही केलेली आहे की जो रस्ता आहे तो पूर्ण शहरामधील लोक त्या ठिकाणी येत असतात तर तो रस्ता चालू करावा. परंतु बघूया जर तो रस्ता जर व्यस्त काम असेल तर होता नाही. आपण थोडीशी विनंती केलेली आहे तशा प्रकारची. बघूया काय होतं. अच्छा, या निमित्ताने उपासकांना आणि उपासिकांना काय आवाहन करणार? या निमित्तानं उपासकांना एवढंच आव्हान आहे की सर्वांनी आपल्या सर्व परिवारसहित बुद्धविहार इथे यावं आणि होता येईल तेवढं प्रमाणामध्ये इथं जे काही कार्यक्रम चालू असतात त्यामध्ये सहभागी यावं. ज्या कोणाला काही दानकर्म करावं त्यांनी दानकर्म करावं. ज्यांची इच्छा आहे त्यांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि चांगल्या प्रकारचा उत्सव आहे भावासोबत काही दमनदीक्षा दिली होती त्या धर्तीवरती हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा, तन्मनधनाने सहभागी व्हावा अशा प्रकारची सर्व लोकांना आव्हान आहे.